नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 20 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे आज ग्राउंड झालं, तर सुरुवातपासून आज काय प्रोसेस होती या ठिकाणी, आज किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवण्यात आलं आणि किती वाजता मुलं या ठिकाणी रांगेमध्ये लागले, तर किती वाजेपर्यंत त्या मुलांचं आज ग्राउंड झालं, तर याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, भरतीला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर 100 मीटरसाठी स्पाइक बूट अलाउड आहे का की नाही आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि 1600 मीटर रनिंगला मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, तर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे चालू आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत, मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही, आणि मुलांना या ठिकाणी 50 पैकी किती मार्क्स भेटत आहे, म्हणजे एका डिटेलला मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला माहिती देणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होतं की जेव्हा स्टार्टिंगला जे सीपी मुंबईचं ग्राउंड झालं, तर त्यावेळेस जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जात होतो, म्हणजे 8-8 तास 10-10 तास. तर आता तसं या ठिकाणी राहिलं नाही, जास्त वेळपर्यंत आता मुलांना बसून ठेवलं जात नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागलं तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. तर ते सर्वात अगोदर मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो. तुम्ही सकाळी 10 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड जे आहे या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे संपूर्ण, म्हणजे 1 वाजता तुम्ही बाहेर या ठिकाणी येणार आहे. जर समजा 9-10 वाजतापासून जर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागले तर ठीक आहे. तर आता जे एकदम फास्टमध्ये प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे, आणि बहुतेक मुलं या ठिकाणी कमी येत आहे पहिल्यापेक्षा, तर जास्त मुलं आता या ठिकाणी येत नाही आहे. तर लवकर मुलांचं या ठिकाणी फिजिकल होत आहे, तर त्यामुळे जास्त वेळपर्यंत आता त्या ठिकाणी थांबून ठेवण्यात जात आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये लागायचं, तर पहा जो तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या 1-2 घंट्या अगोदर तुम्ही गेटच्या अंदर चालले जा. जसं आता तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 5चा असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी 4 किंवा 3 वाजतापासून रांगेमध्ये लागू शकता, किंवा 5 वाजता रांगेमध्ये लागू शकता. तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7 वाजताचा असेल तर तुम्ही 5 वाजता रांगेमध्ये लागू शकता, 5 किंवा 6 वाजता. आणि तुमचा जर रिपोर्टिंग टाईम 9 वाजताचा असेल तर 7 वाजता, म्हणजे 2 घंटे अगोदर तुम्ही त्या ठिकाणी रांगेमध्ये लागून जा तुमचा रिपोर्टिंग टाईमच्या नुसार. ठीक आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर त्या ठिकाणी फक्त हॉल तिकीट ते चेक करत आहे. हॉल तिकीट चेक केल्यानंतर जे एक रांगा त्या ठिकाणी 100-100च्या 5-6 रांगा त्या ठिकाणी बसवल्या जातात, आणि तिथं काही सूचना देतात की आपला आधार कार्ड जो आहे, आधार कार्ड नंबर जो तो हॉल तिकीटच्या मागच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे मागच्या पानावर आपल्याला कोरा कागदावर या ठिकाणी आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि ते झाल्यानंतर पोलीसवाले त्या ठिकाणी सूचना देतात की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल तर काढून घ्या, कारण की समोर बॅग तुमची या ठिकाणी चेक होणार आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलं ते समोर पाठवलं जात आहे 100-100च्या रांगा जवळपास असे त्या ठिकाणी टेंट टाकलेले, जवळपास 10-15 टेंट टाकलेले, आणि प्रत्येक टेंटवर एक मुलांची बॅग त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. तर 100-100 मुलांच्या जवळपास 15 रांगा त्या ठिकाणी लागत आहे, आणि एक मुलांची बॅग त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. तर तुम्ही जे सोबत बाम वगैरे काही नेऊ नका, कारण की कसं आहे तुम्ही बाम वगैरे नेसान, स्लोन बाम वगैरे झालं, आणखीन मेडिकलचे औषध वगैरे, तर ते सर्व तुमचे बाहेर काढलं जाणार आहे, सर्वच काढलं जाणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर अगोदरच तुम्ही या ठिकाणी सतर्क राहा, कारण की सर्व बॅग जे ते चेक करत आहे. तर सर्व बॅग चेक केल्यानंतर आणखीन मुलांना समोर पाठवलं जातं, आणि त्या ठिकाणी एक सर्वात मोठा पांढऱ्या कलरचा टेंट टाकलेला आहे, ज्यामध्ये 1000-2000 मुलं मावू शकतात, आणि त्याच्या बाजूला बाथरूमची सुद्धा टेंट टाकलेले आहे, संडास बाथरूमचे. आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावत आहे. बॅगा ठेवल्यानंतर तिथं अनाउन्समेंट करत की फक्त आपल्याला हॉल तिकीटच सोबत न्यायचे, आधार कार्ड आपल्याला बॅगेमध्ये ठेवायचं आहे, हॉल तिकीट आणि 2 फोटो तुम्हाला लागत आहे. फक्त डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो, जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये भरतीला जाणार आहे सीपी मुंबईला, फक्त तुम्ही हॉल तिकीट, आधार कार्ड आणि 2 फोटो नाही, बाकी कोणते कागदपत्र या ठिकाणी लागत नाही आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की सर्वात अगोदर आपले खिसे वगैरे चेक केलं जात आहे, मोबाईल वगैरे आहे का काही. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिलेले आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जास्त असे टेबल नंबर आहे, आणि टेबल नंबरच्या खाली जे विद्यार्थी मित्रांनो रोल नंबर आहे. तर आपला जो टेबल नंबर आहे, तर त्या आपला जो रोल नंबर आहे, तर त्या टेबल क्रमांकापाशी जे आपल्याला त्या टेबल नंबरमध्ये आपल्या रांगेमध्ये लागायचं आहे. तर तुम्हाला तिथल्या पोलिसांना विचारायचं की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, माझा हॉल तिकीटवर हा रोल नंबर आहे, तर हे विचारा त्या ठिकाणी तुम्ही पोलीसवाल्यांना. ठीक आहे. तर ते
तुम्हाला बरोबर सांगणार आहे की ह्या रांगेमध्ये तुम्ही बसून राहा, तर त्याच रांगेमध्ये तुम्हाला बसायचं आहे. आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं की तिथं 2 घंटे बसून ठेवलं जातं आहे, 2-3 घंटे. आणि 2-3 घंटे झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी नंबर येते आणि तिथंच आपल्या हॉल तिकीटला शिक्का वगैरे दिला जात आहे आणि आपल्याला साईन वगैरे करावं लागत आहे त्या ठिकाणी. आणि आणखीन आपल्याला दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी बसवलं जात आहे तिथं आणखीन 1-2 घंटे, ठीक आहे. आणि 1-2 घंटे बसवल्यानंतर तिथं आपली हाईट होत आहे. तर हाईटच्या वेळेस तिथं फक्त शर्ट वगैरे आणि शूज वगैरे ते काढायला लावतं. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, हाईट होत आहे. तर ते जे डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्त मुले हाईटमध्ये काटत आहे, छातीमध्ये सुद्धा काटत आहे मुले या ठिकाणी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जास्त मुले हाईटमध्ये ते काटत आहे. तर तुम्ही त्या डिजिटल मशीनमध्ये जर उभे राहिले हाईटसाठी, तर तिथं तुमच्या मशीनमध्ये सर्व दाखवणार आहे की आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे, आपली उंची किती आहे, सर्व दाखवणार आहे त्यामध्ये, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तिथंच बाजूने एक आपला फोटो वगैरे घेते त्या कॅमेऱ्यामध्ये आणि साईन करायला लावते. आणि आपल्याला दुसऱ्या बाजूला तिथं आपल्याला रांगेमध्ये लागावं लागते. हजारो मुलांची रांग त्या ठिकाणी बसली राहते. तर त्या रांगेमध्ये आपल्याला बसवते आणि एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर येते. म्हणजे 100-100ची रांग त्या ठिकाणी उठवल्या जाते चेस्ट नंबरसाठी. आणि तिथंच आपला नंबर आल्यानंतर तर चेस्ट नंबरसाठी आपल्याला त्या ठिकाणी बसवलं जातं. आणि तिथंच नाही का आपल्याला चेस्ट नंबर दिला जातं आणि पायाला 2 चिपा दिल्या जात आहे, ठीक आहे. आणि हे दिल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी कॅम्प्युटरपाशी व्हेरिफिकेशन होते आपले हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की आपले जे चिप आहे पायातली, तर ते सुद्धा ते स्कॅनिंग करत आहे त्या मशीनने. तर हे झाल्यानंतर आपलं जे आहे त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जात आहे, आपली सिग्नेचर घेतलं जातं आणि आपला फोटो घेतला जात आहे त्या ठिकाणी. आणि एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला समोर ते पाठवत आहे. आणि तिथंच आणि काय एक पोलीसवाला आपलं नाव घेते, डिटेल त्या ठिकाणी 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी बनते. आणि आपल्याला ज्या डिटेलमध्ये जायचं आहे, ज्या एका पोलीसवाल्याजवळ जायचं आपल्याला त्या डिटेलमध्ये, आणि एक पोलीसवाल्याजवळ 50 मुलांची डिटेल असते, ठीक आहे. 2 जण राहते ते पोलीसवाले, ठीक आहे. तर 2 जणांजवळ एक डिटेल असते पूर्ण. तर हे झाल्यानंतर काय होतं की ते सर्वात अगोदर त्या ठिकाणी इव्हेंटला नेते, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो, जे मुले आज सकाळी समजा 9 वाजतापासून जे रांगेमध्ये लागले, त्यांचा 1 वाजता पहिला इव्हेंट त्या ठिकाणी झाला 100 मीटर. पहिला इव्हेंट ते 100 मीटर घेतात आणि 100 मीटरला स्पाईक बूट अलाउड नाही आहे. 100 मीटरला 4-4 मुलं ते सोडत आहे, 4-4 मुले, ठीक आहे. 4-4 मुलं सोडत आहे. आणि जसे तुम्ही सेन्सरपासून निघाल तसा टाईम त्या ठिकाणी चालू होत आहे. 100 मीटर झाल्यानंतर तुम्हाला फक्त 10 मिनिटाचा ब्रेक भेटते. 10 मिनिट झाले की लगेच 1600 मीटर त्या ठिकाणी ते चालू करते. तर 1600 मीटरला 3 बॅच ते सोडत आहे, 3 बॅच ते सोडत आहे 2-2 मुलांच्या जोडप्याने, ठीक आहे. तर पहिली ते बॅच सोडत आहे, म्हणजे पहिली डिटेल सोडत आहे 50 मुलांची, त्यानंतर दुसरी डिटेल सोडत आहे 50 मुलांची, आणि त्यानंतर तिसरी डिटेल सोडत आहे 50 मुलांची. असे 150 मुलं ते एका टाईमला 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. आणि 1600 मीटर रनिंगला तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग ग्राउंडच्या बाहेरून नाही धावत आहे, ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला धावत आहे. ट्रॅकच्या अंदरून जर धावसान तर तेवढंच तुमचा टायमिंग कमी येणार आहे, मार्क तुम्हाला जास्त भेटणार आहे आणि लवकरसुद्धा ते ग्राउंड तुमचं मारणं होणार आहे, ठीक आहे. तर ह्या तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरून नाही धावत आहे, ह्या चुका करू नका त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर 5-10 मिनिटाचा आणखी 1600 मीटर झाल्यावर 5-10 मिनिटाचा ब्रेक भेटते आणि गोळा फेक होते त्या ठिकाणी. गोळा फेक झाल्यानंतर संपूर्ण आपलं जे आहे आपल्याला या ठिकाणी मॅच दाखवलं जाते. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड असेल तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर घेऊन जा, सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे झालं, ठीक आहे. कारण की शरीरामध्ये आपल्या एनर्जी बरकरार असली पाहिजे, कारण की जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे त्या ठिकाणी. तर कारण की आपल्याला 1600 मीटर रनिंग मार लागते, 100 मीटर मार लागते, गोळा फेका लागते, सगळं ताकदचं काम आहे. तर शरीरामध्ये ताकद असली पाहिजे, फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे 20 ऑगस्टला ग्राउंड झालं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.